हे, हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज मला जायचं होतं आर-टी-ओ ऑफिसला, कारण आत्तापर्यंत मी 2 वेळा शेड्यूल मॅनेजमेंट केलं होतं. पण ते दोन्ही शेड्यूल आपले वेस्ट गेले, कारण काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपल्याला ते काय एक्झाम वगैरे आपल्याला देता आली नाही. सो आजचं मी शेड्यूल मॅनेजमेंट करून घेतलं होतं. सो चहा पिऊन मी निघाले आर-टी-ओ ऑफिसला. सो मला मध्येच माझ्या एका सीनियरचा कॉल आला. मी कॉलकडे लक्ष दिलं नव्हतं, पण त्याचे 2-3 कॉल आले. सो त्याच्यानंतर मी उचलला तो कॉल. सो त्यांनी मला त्याच्या मुलाच्या इन्व्हिटेशनसाठी कॉल केला होता. अ, तर मी त्यांना असं बोललं होतं कधीतरी, की तुम्ही मला मानाने पत्रिका दिली, तरच मी तुमच्या लग्नाला येईल. सो त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. आता मीही माझं कर्तव्य करेल. सो मॅप चालू असल्यामुळे मी सारखी फोन चेक करत होती. सो मी फायनली आर-टी-ओ ऑफिसला पोहोचले. मॉर्निंग आहे तरी पण तिथली पार्किंग एवढी फुल आहे की गाडी लावायला जागा नव्हती. सो मी जरा लांबच गाडी लावली आणि सेफ अशा जागेवर लावली, जेणेकरून मी आतमध्ये असल्यावर माझ्या गाडीला काही इश्यू किंवा प्रॉब्लेम नको क्रेडिट व्हायला. सो त्याच्यामुळे. सो मी एक्झामला गेले. एक्झामला काही गर्दी होती, तरी पण नंबर फास्ट येत होते. 15 ते 20 मिनिटामध्येच माझी एक्झामसाठी मला आतमध्ये बोलवलं. एक्झाम स्टार्ट करत असताना नवीन त्यांना क्रेडिट पासवर्ड करतात ते. सो तो पासवर्ड जनरेट झाला माझा. सो मी एक्झामला बसले आणि एक्झामला बसल्यावर असं झालं, की शेवटच्या क्वेश्चनला डायरेक्ट एंड दाखवला आणि माझी एक्झाममधून मी डायरेक्ट बाहेर आले. सो टेक्निकल इश्यू होता. सो त्याच्यामुळे तर ते बोलले, "तुला आता परत एक्झाम द्यावी लागणार आहे." मी बोललं, की "आता परत उद्याचं शेड्यूल मॅनेजमेंट करून यायचं का?" तर ते बोलले, "नाही, तुझी इथेच एक्झाम ही आत्ता लगेच परत होईल. जे काही नेटवर्कचा इश्यू आहे तो सॉल्व्ह झाल्यानंतर." बोललो, की "ठीक आहे." त्यानंतर मी परत न्यू पासवर्ड करण्यासाठी गेले, पण तिथे काही होत नव्हता तो. सो ते बोलले, की "तुझा पासवर्ड जनरेट होत नाहीये." तर बोललं, "आता काय करायचं?" मग थोडा वेळ थांबलो. नंतर त्याने त्यांच्या स्वतःच्या पीसीवर चेक करून सांगितलं, की "तू एक्झाम दिली आहेस म्हणून तो क्रेडिट होत नाही आहे पासवर्ड." मग मी बोललं, "मग मी पास झाली आहे का फेल झाली?" तर ते बोलले, "हो, तू पास झाली आहे." म्हटलं, "ओके, आता काय मला इथे थांबायचं नाही आहे." असं बोलून मी निघाले आणि तिथले जे काही सीनियर होते ते माझ्या खूप ओळखीचे आणि छान झाले होते. ते जाता-जाता मला असं बोलले, की "आता मला पेढे देऊन जा." मी बोललं, "अजून फायनल एक्झाम पेंडिंग आहे." सो मला माझ्या एजंटकडे जायचं होतं. त्याच्याकडे मला डॉक्युमेंट सबमिट करून मी घरी ज्वारी घेऊन आले. त्याच्याकडून मला घ्यायची होती.